जयश्री गुरुराज हंसे पारितोषिक, सर्व पारितोषिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून त्यांनी प्राप्त झालेले आहेत. सरांची ग्रंथ कर्तृत्व समाज भाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केलेलं आहे. भाषा संवाद सहकार्याने लेखन सायन्स पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. समीक्षा पद्धती सिद्धांत आणि उपयोजन हे सरांनी ग्रंथ संपादित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा सन 2011-12चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार नरहर कुरुंदकर पुरस्कार सर सन्मानित झालेले आहेत. मराठीत बहुतांश सर्वच नियतकालिकातून 50हून अधिक शोध निबंध सरांचे प्रकाशित झालेले आहेत. 40हून अधिक राष्ट्रीय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सरांनी शोध निबंधाचं वाचन केलेलं आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून 7 विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD पदवी प्राप्त केलेली आहे. भारतीय भाषाचे लोकसर्वेक्षण या डॉक्टर गणेश देवी यांच्या प्रकल्पामध्ये चंदगडी बोलीचं लेखन या प्रकल्पामध्ये सरांनी केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राचे सुमारे 26 घटकांचे लेखन आदरणीय नंदकुमार मोरे सरांनी केलेलं आहे. चंदगडी बोली इतिहास आणि भूगोल हा विद्यापीठ अनुदान आयोगाचा संशोधन प्रकल्प सरांनी पूर्ण केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक व्यावसायिक बलुतेदारांच्या संस्कृतीचा लोकसाहित्याचा आणि बोलीचा अभ्यास हा ICSSR दिल्ली याचा शोध प्रकल्पही सरांनी पूर्ण केलेला आहे. मराठी संस्थानाचा इतिहास हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचाही संशोधन प्रकल्प सरांनी पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर चंदगडी बोलीचा समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास हा राज्य मराठी विकास संस्था मुंबई अंतर्गत त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे नियतकालिकातून दिवाळी अंकातून विविध विषयावर अनेक लेखन पुस्तक प्रकाशने सरांचे प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ 10वीच्या मराठी कुमार भारती साठी संपादक मंडळ सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. असा हा दीर्घ असा असणारा हा सरांचा विस्तृत असा हा परिचय आपल्या समोर आहे. भाषा आणि बोलीच्या संदर्भात सरांचं मौलिक आणि मूलभूत असं कार्य आहे. या संशोधन कार्यशाळेमध्ये ज्यावेळेस कार्यशाळा सुरुवात झाली होती, सहभागी संशोधक अभ्यासकांच्या मनामध्ये अनेक भाषा आणि बोलीच्या संदर्भात प्रश्न होत होते. अनेक वक्त्यांना त्या संदर्भात त्यांनी प्रश्नही विचारले होते. त्यांना सूचना केली होती की थोडं आपण थांबूया आणि या विषयावर अधिकृत वाणीनं बोलणारं एक व्यक्तिमत्व अभ्यासक आपण बोलूयात. त्यामध्ये प्रोफेसर नंदकुमार मोरे सर हे अधिकृत आणि ज्यांचं संशोधन चिंतन मनन या विषयावर झालेले आहेत असे नंदकुमार मोरे सर आपल्या या कार्यशाळेमध्ये उपस्थित आहेत. मी साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र आणि अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं या कार्यशाळेमध्ये आदरणीय प्रोफेसर नंदकुमार मोरे सरांचं स्वागत करतो आणि सरांना नम्र विनंती करतो की भाषा आणि बोलीच्या अनुषंगानं या सत्रामध्ये आपण मांडणी करावीत. आदरणीय प्रोफेसर नंदकुमार मोरे सर. अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या या राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धतीविषयक कार्यशाळेमध्ये आज मला निमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथमच संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. या आयोजनात ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे ते आमचे मित्र डॉक्टर ताहेर पठाण, त्याचबरोबर प्रोफेसर मुस्ताक असगर, डॉक्टर फैजा अब्बासी, प्रोफेसर क्रांती पॉल आणि माझ्यासोबत आज माझ्या आधी जे बोलले ते आमचे ज्येष्ठ मित्र प्रोफेसर दासू वैद्य सर आणि माझ्यानंतर जे बोलणार आहेत ते आदरणीय प्रोफेसर निशिकांत मिरजकर सर आणि आपण सर्व माझे सहकारी सहअध्यायी मित्र आणि मंडळी हो. मी बघतो मगापासून की माझे बरेचसे परिचित मित्र देखील यामध्ये सहभागी आहेत. तर गेले काही दिवस ही कार्यशाळा सुरू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे संशोधन विषयक दृष्टीचा विकास व्हावा आणि आपणा सर्व प्राध्यापक मंडळींना किंवा विद्यार्थ्यांना संशोधनाचे नवनवे विषय परिचित व्हावेत किंवा संशोधनासंदर्भात किती पद्धतीच्या संधी असतात याची चांगल्या पद्धतीने ओळख व्हावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
खरं तर हा अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे आणि तो महाराष्ट्राबाहेर इतक्या दूर अगदी दिल्लीच्या जवळपास असलेल्या अलीगड विद्यापीठामधून होतोय, हेही खरं तर अभिमानास्पद आहे. आणि यात आपण वेगळ्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात करूया. खरं तर मराठी विषय कार्य मी माझ्या या आजच्या विवेचनामध्ये बोलणार आहे की महाराष्ट्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणात यापूर्वीही मराठी विषय मोठं काम झालेलं आहे. आजही ते होत आहे, याचा खरं तर आपणा सर्वांना महाराष्ट्रीयांना मनापासून आनंद झाला पाहिजेत किंवा अभिमानही वाटला पाहिजेत. खरं तर भाषा आणि बोली हे संशोधनाचं क्षेत्र फार अलक्षित असं राहिलेलं आहे आणि या क्षेत्राबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपणा सगळ्यांना माहिती आहे की भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक असा देश आहे आणि या देशाची जी काय संस्कृती आहे ही हजारो लाखो वर्षांची परंपरा असलेली आहे. या संस्कृतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा, आनंदाने राहण्याचा अधिकार आहे आणि इतकी वर्ष झाली आपण सर्वजण एकत्र राहतो आहोत, नांदतो आहोत आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेला भूगोल आपल्याला लाभलेला आहे. खरं तर भाषा आणि बोलींच्या निर्मितीमध्ये भूगोलाला खूप महत्वाचं स्थान असतं. म्हणजे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण जर नुसतं नकाशावरनं जरी फिरलो तरी किती प्रकारची माती, किती प्रकारची भूमी आपण पादाक्रांत करतो एकाच देशामध्ये याचा अंदाज येईल. आणि या वैविध्यपूर्ण भूगोलामध्ये इतकी वेगवेगळी प्रकारची माती, वेगळ्या प्रकारचा निसर्ग आणि त्याला साथ घालत इथला शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि ही पिकं आपलं जीवन समृद्ध करतात. म्हणजे आपली अन्नधान्य विषयक संस्कृती, आपली राहणीमानाची संस्कृती, आपली दागदागिने कपडे घालण्याविषयीची संस्कृती, आपल्या विधी निषेधाच्या सगळ्या गोष्टी ह्या निसर्गाशी निगडीत आहेत आणि या सर्वांचाच परिपाक म्हणून या देशामध्ये इतक्या शेकडो प्रमाणात भाषा निर्माण झालेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भारतात जवळपास 2000च्या आसपास भाषा बोली बोलल्या जातात किंवा या बोलल्या जात होत्या असं म्हणू आपण. या भाषा बोली बोलणाऱ्या लोकांची संख्या जरी तेवढीच असली, म्हणजे लोकसंख्या वाढते आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा आपण साधारणपणे 48 वगैरे लाख कोटी लोकसंख्या असलेले होतो आणि आज रोजी आपण 130 कोटी लोकसंख्या असलेला देश झालेला आहोत. लोकसंख्या वाढलेली आहे पण भाषा आणि बोलींची संख्या मात्र कमी कमी होताना दिसते आहे. म्हणजे अनेक भाषा आणि बोली लुप्त होत आहेत. याबद्दलचं चिंतन अलीकडे अनेक अभ्यासक करतायत. डॉक्टर गणेश देवी यांची जर भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलो असाल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीची माहिती झालेली असणार आहे की गणितीय पद्धतीनं काही अभ्यासकांनी भाषा बोली नष्ट होण्याची एक प्रक्रियाच यापूर्वी मांडलेली आहे. आणि भारत ही अशी भूमी आहे की इथं शेकडो भाषा बोलल्या जात होत्या आणि या भाषांची संख्या कोणकोणत्या कारणाने कमी होत चाललेली आहे याचा अभ्यास करण्यासाठी ही भूमी अतिशय महत्वाचं असं ठिकाण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एकीकडं असं म्हटलं जात असलं की भाषा आणि बोलींची संख्या घटते आहे, तरी देखील आजही हजाराच्या पुढं भाषा भारतात बोलल्या जातात. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर 70 ते 75च्या आसपास बोली ठळकपणे दाखवता येतील इतकी विविधता महाराष्ट्रीयन भाषेमध्ये आहे. महाराष्ट्र हा सुमारे 11 कोटी, महाराष्ट्र असं म्हणण्यापेक्षा मराठी भाषिकांचा जो काय या देशातला वाटा आहे हा सुमारे 11 कोटी लोकांचा आहे. म्हणजे आज तुम्हाला माहित आहे की 11 कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात आणि मग इतक्या मोठ्या संख्येनं बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये विविधताही असणारच आहे. कारण भाषा विज्ञान काय सांगतं की प्रत्येक व्यक्तीची भाषा वेगळी असते अशा पद्धतीचा विचार आधुनिक भाषा विज्ञानामध्ये केला जातो आणि मग या इतक्या विविधतेत नक्कीच असंख्य भाषा बोली आपल्याला सापडू शकतात. त्या भाषा बोलींचा अभ्यास हे आपणासाठीच खरं तर एक अलक्षित असं क्षेत्र आहे.
आणि म्हणून आपण आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण या विषयाकडे कसे बघू शकू, काय काय आपल्याला दिसेल आणि किती संधी आपण या क्षेत्रात घेऊ, याविषयी चर्चा करणार आहोत. म्हणून तर मी या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आपली जी बहुसांस्कृतिक बहुभाषिक अशी जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीविषयी बोललेलो आहे आणि मग या पार्श्वभूमीवर इथला भूगोल, इथला इतिहास, इथला निसर्ग आणि त्या अनुषंगाने तयार झालेल्या भाषा यांचा सहसंबंध उलगडणं हे देखील या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं महत्वाचं असं काम आहे. आणि कोणतीही भाषा ही त्या प्रदेशाच्या भूगोल आणि इतिहासाच्या पार्श्वभूमीत तयार होत असते. कारण एखादी भाषा घडत असताना त्या भाषेच्या आसपास आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या भाषा, बोली, तिथली संस्कृती, त्या समाजांचा इतिहास, तिथला निसर्ग, त्या निसर्गानं जन्माला घातलेले सगळे घटक, अगदी झाडी झुडपांपासून शेती आणि शेती करण्याच्या पद्धती, तिथली पिकं, या सगळ्यांचा सहभाग भाषेच्या निर्मितीमध्ये असतो. कारण तुम्ही कोणत्याही प्रदेशातल्या भाषेकडे जर गेलात तर तुम्हाला त्या भाषेमध्ये तिथला निसर्ग अभ्यासाला मिळतो, तिथला इतिहास अभ्यासाला मिळतो, तिथला भूगोल अभ्यासाला मिळतो. म्हणजे एकीकडे भाषेच्या माध्यमातून आपण आपला समाज अभ्यासू शकतो, भाषेच्या माध्यमातून आपण आपला इतिहास भूगोल अभ्यासू शकतो, भाषेच्या माध्यमातून आपला परिसर देखील अभ्यासू शकतो. कारण ज्या त्या परिसरातल्या भाषेमध्ये त्या परिसरातल्या अनेक नैसर्गिक गोष्टी या सामावलेल्या असतात, पिकांची नावं असतात, पिकांशी संबंधित शब्दसंग्रह असतो. म्हणजे मी स्वतः मगाशी माझा परिचय करून दिलेल्या प्रमाणे की मी चंदगडी बोलीचा एक विस्तृत अभ्यास यापूर्वी केलेला आहे आणि या अभ्यासामध्ये काही पिकांच्या अनुषंगाने अभ्यास करताना या पिकांनी किती शब्दसंग्रह माझ्या बोली भाषेला दिलेला आहे किंवा माझ्या परिसरात असलेली जी काही जंगल झाडी आहे, या जंगल झाडीतून किती मोठ्या प्रमाणात भाषा निर्माण झालेली आहे याचा आढावा घेतलेला आहे. म्हणून मी ही गोष्ट या अभ्यासात फार महत्वाची मानतो की भूगोल, इतिहास, निसर्ग याचा सहसंबंध भाषेशी असतो. तो उलगडून दाखवणं हे एक आपल्या अभ्यासाचं फलित असलं पाहिजे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक लोक फार मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे आपण जर हा इतिहासच पाहायचा झाला तर शहाजी राजे महाराष्ट्रातून बेंगलोरकडे म्हणजे दक्षिणेत सरकले. कर्नाटकामध्ये त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. ते जरी रुडारताना विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार असले तरी त्यांचं एकूण तिथलं जे काय काम होतं ते स्वतंत्र राजासारखं होतं. या संदर्भातली विस्तृत माहिती राधा माधव विलास चंपू या जयराम पंडे लिखित समकालीन काव्यामध्ये दिसते आणि या काव्याची चर्चा विका राजवाडे यांनी खूप विस्तारानं आणि अभ्यासपूर्ण केलेली आहे. ती वाचली की आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राबाहेर कर्नाटक सारख्या राज्यामध्ये त्या काळात शहाजी महाराजांनी मराठी भाषिक प्रदेश नेऊन, खरं तर शहाजी महाराजांच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक तिकडे नेले. पुढे जेव्हा तो प्रदेश टिपू सुलतानांच्याकडे गेला तेव्हा किंवा आधी हैदरांच्याकडे गेला आणि मग तो टिपूंच्याकडे गेला. पण टिपूने देखील तिथं भाषिक वातावरण कसं आरोग्यदायी ठेवलेलं आहे या संदर्भातले पुरावे अलीकडे उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे टिपूचं जे काही चरित्र आहे ह्या चरित्रामध्ये पण त्याचा उल्लेख आहेच, पण जी काही कागदपत्र सापडलेली आहेत, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की भाषिक दृष्ट्या आपण कसे सहिष्णू होतो, एकमेकांच्या भाषेबद्दल कसा आदर व्यक्त करत होतो आणि हे वातावरण खरं तर अभ्यासाचं माध्यम झालं पाहिजे. शहाजी महाराजांच्या काळामध्ये 57 ते 58 मंदिरं त्या परिसरामध्ये बांधली गेली आणि या मंदिराचं व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातून ब्राह्मण पुजारी त्या काळात शहाजी महाराजांनी तिकडे नेलेले आहेत. आणि जेव्हा हे राज्य शहाजी महाराजांच्याकडून गेलं किंवा पुढे तिथं हैदर आणि नंतर टिपू सत्ताधीश झाले तेव्हा त्या लोकांनी ह्या मंदिरांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याच ब्राह्मणांना पुन्हा सनदा दिलेल्या आहेत. म्हणजे ती मंदिरं हिंदूंची जरी असली तरी आणि राजा मुसलमान असला तरी त्या मंदिरांविषयीचं जे काही प्रेम आहे ते त्या पत्रांमधून दिसतं. आणि ह्या सनदा केवळ हे हिंदूंच्या मंदिरांची पूजा करणारे पुजारी ब्राह्मण आणि मराठी आहेत म्हणून त्यांच्या सनदा ह्या मराठी भाषेत देण्यात आलेल्या आहेत. आता ह्या सनदा
साधारणपणे 57-58 मंदिराच्या सणांचा हा स्वतंत्र भाषिक अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी लहान मोठ्या आपण सतत जर घेतल्या विचारात, तर अभ्यासाचं किती मोठं दालन असतं याचा अंदाज येऊ शकतो. लक्षात घ्या की महादजी शिंदेच्या रूपाने आपण दिल्लीच्या सत्तेपर्यंत जाऊन पोहोचलेलो होतो मराठी माणूस. म्हणजे महादजी शिंदे ग्वाल्हेरला जरी नंतर स्थिर स्थावर झाले, त्यांचं स्वतःचं संस्थान तिथे निर्माण झालं, तर ते अगदी दिल्लीच्या बादशहाला आपल्या काह्यात घेतलेले असे राजे होते. आणि मग तिथून पासून कर्नाटकामध्ये शहाजी राजे असतील आणि मग शहाजी राजांचे पुत्र व्यंकोजी राजे हे तंजावरकडे सरकलेले आहेत. आणि तंजावरमध्ये मराठ्यांचं साधारणपणे 200-250 वर्षांचं जे काही राज्य होतं, त्या राज्यामध्ये 11 मराठी राजे होऊन गेलेले आहेत. आणि या राजांनी फार मोठं योगदान मराठी भाषेला, तिथल्या एकूण वाङ्मयीन संस्कृतीला दिलेला आहे. खरं तर हा सगळा भाग किंवा बडोद्याकडे सयाजीराव महाराजांनी केलेलं काम म्हणजे ते तर अलौकिक असं काम आहे. म्हणजे ह्या सगळ्या कामांमध्ये भाषेच्या अभ्यासाला किती प्रमाणात संधी आहे, किती पद्धतीनं आपण भाषेकडे या सर्व राजवटीच्या कामात बघू शकतो, हे मी सांगणारच आहे. पण आपण ही गोष्ट सतत विसरत असतो की महाराष्ट्राबाहेर खूप मोठा मराठी माणूस राहतो, खूप मोठ्या संख्येनं मराठी माणूस राहतो. अगदी मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश ते अटक अशा विस्तृत भूभागावरती आज मराठी भाषिक प्रदेश आहे. इतकंच नाही, अलीकडच्या काही वर्षांमध्ये देशाबाहेर म्हणजे जगातल्या कानाकोपऱ्यात आज मराठी माणूस आहे आणि तिथं तिथं तो मराठी भाषेबद्दल आस्था बाळगून असतो, मराठी भाषेबद्दल प्रेम बाळगून असतो आणि आपल्या पद्धतीनं काहीतरी काम करत असतो. या कामाची दखल देखील घेणं आपली अतिशय महत्वाची अशी गरज आहे किंवा भाषेच्या दृष्टीने ती खूप आवश्यक अशी गोष्ट आहे आणि ती आपण केली पाहिजे. उदाहरण सांगतो की तंजावरकडे 2.5 लाखाहून अधिक मोडी कागदपत्र तिथले अधिकारी नष्ट करून टाकणार होते. आणि ही गोष्ट साधारणपणे 60 वर्षापूर्वीची आहे, तेव्हा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार होते. आणि त्यांना ही गोष्ट कुठून तरी कानावरती आली की 2.5 लाख ऐतिहासिक कागदपत्र, मराठी कागदपत्र आणि ही नष्ट करतायत अधिकारी आणि त्यांना त्या गोष्टीचं काय फारसं महत्व लक्षात येत नाही आहे. तर आप्पासाहेब पवार महाराष्ट्रातून तंजावरकडे गेले आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्या कागदपत्रांचा मराठीतील अस्सल भाषेचा म्हणजे अस्सल मराठी भाषा जरी ती मोडी लिपीमध्ये लिहिलेली असली तरी एका विशिष्ट काळाचं एक असं दर्शन देणारी, म्हणजे नुसतं दर्शन कुठल्या अर्थानं तर साधारणपणे महाराष्ट्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र तंजावरचा जो काय सांस्कृतिक अनुबंध आहे, राजकीय संबंध आहेत एकमेकांशी, तो सगळा पत्रव्यवहार त्यामध्ये होता. त्याचबरोबर तंजावरकडे जे मराठ्यांचं राज्य इतकी वर्ष चाललं, त्या राजवटीत जे आर्थिक व्यवहार झाले, मोठी मोठी कामं झाली, मोठ्या मोठ्या योजना आखल्या गेल्या, त्या संदर्भातला तो पत्रव्यवहार होता. एकूण राज्यकारभार कसं चालायचं याची इत्थंभूत माहिती त्या पत्रव्यवहारामध्ये होती. त्या राजांनी कोणकोणत्या पद्धतीची कामं हाती घेतली आणि ती पूर्णत्वास नेली या संदर्भातला मोठा इतिहास होता. तिथले राजे मुळातच ज्ञानपिपासू होते, विद्याव्यासंगी होते. त्यांनी केवळ पुस्तकांशीच नाही तर संगीत, शिल्प, चित्र या कलांशी स्वतःला जोडून घेतलं, नाटकाशी, शाहिरीशी जोडून घेतलं. या संदर्भातला मोठा भाषिक व्यवहार त्या पत्रांमध्ये होता आणि तो असाच नष्ट होत होता. आणि ही गोष्ट आप्पासाहेब पवारांच्या कानावरती आल्यानंतर ते तिथं गेले आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की हे फार मोठं दस्तऐवजीकरण आहे, एका महत्वाच्या काळाचा दैदिप्यमान असा इतिहास आहे, मराठ्यांच्या इतिहासाचं ते अमूल्य असं साधन आहे आणि ते तुम्ही ठेवा. आणि ते त्याने ठेवण्यासंदर्भात त्या अधिकाऱ्यांची मनधरणी केली आणि सरस्वती महल ग्रंथालयामध्ये ती कागद ठेवण्याची विनंती केली. आणि मित्र हो, आपल्याला सांगायला आवडेल की ते सगळे कागद आजही तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयामध्ये सुरक्षित आहेत. आता हे 2.5 लाख पेपर्स भाषेच्या अभ्यासाचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. अगदी ते मोडी लिपीमध्ये असली तरी ती मोडी लिपी शिकून ते जर अभ्यास केले आणि तत्कालीन मराठी भाषा जर उलगडून पाहिली तर शिव कालखंडापासून साधारणपणे इंग्रज भारतात स्थिर स्थावर होईपर्यंत किंवा तंजावरचं राज्य जे 1855 ला खालसा झालं तिथपर्यंतचा एका विशिष्ट राज्यव्यवस्थेचा जरी तो इतिहास असला तरी त्यामध्ये
अशा अनेक भाषिक गोष्टी आहेत, कारण ती भाषा शिवकालातली भाषा आहे, शिवकालातली लिपी आहे आणि ह्या लिपीचा, त्या भाषेचा आपण अभ्यास अद्याप केलेला नाही. म्हणजे अशी कितीतरी अलक्षित ठिकाण आहेत की जी आपण भाषिक अभ्यासाचं माध्यम करू शकतो. अगदी याच पद्धतीनं महाजी शिंदे यांच्या राजवटीत ग्वाल्हेरला झालेलं काम असेल किंवा इंदोरला होळकरांच्या संस्थानामध्ये झालेलं काम असेल किंवा बडोद्याला साईराव महाराजांच्या काळात आणि त्या आधी झालेलं काम असेल, तर ह्या सर्व संस्थानाने भाषेची आणि वाङ्मयाची खूप मोठी सेवा केलेली आहे. बाबा भांड यांनी अलीकडच्या काही वर्षात साईराव महाराजांच्या चरित्र साधनांच्या प्रकाशनाचा जो काय मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि तो तडीच नेलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 50हून अधिक खंड प्रकाशित झालेले आहेत. ते जर डोळ्याखालून घातले तर आपल्या लक्षात येतं की साईराव महाराजांच्या काळात बडोद्या संस्थानाच्या वतीने किती मोठं काम उभं राहिलेलं आहे आणि भाषिक दृष्ट्या ते किती महत्वाचं आहे. खरं तर केवळ ते साहित्याचं किंवा वाङ्मयाचं किंवा वैचारिक साहित्याचं, इतिहासाचं असं काम म्हणून न बघता, कारण त्यांनी फ्रान्सचा इतिहास छापला किंवा तो अनुवादित करून घेतला. आता अनुवादाचं क्षेत्र खरं तर भाषिक अभ्यासाचं क्षेत्र आहे. एखाद्या गोष्टीचा अनुवाद करणं ही भाषेच्या दृष्टीने किती महत्वाची गोष्ट असते. त्यामध्ये भाषिक देवाणघेवाण इतकी मोठ्या प्रमाणात होत असते, इतकं भाषेचं डॉक्युमेंटेशन होत असतं, ते देखील अभ्यासणं खरं तर भाषिक अभ्यासाचं एक मोठं दालन आहे. केवळ बोली आणि मग त्या बोलींचं व्याकरण सांगणं, त्याचं एकूण क्षेत्र सांगणं, अशा पद्धतीचे जे काही साचेबद्ध अभ्यास आपल्याकडे होत होते, यापेक्षा वेगळे अभ्यास आपण भाषा केंद्रस्थानी ठेवून करू शकतो आणि त्यासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेर खूप मोठी संधी आहे. हीच गोष्ट मला या निमित्ताने आपल्याला सांगायची आहे. आणि भाषेकडे काय झालेलं आहे की भाषा आणि बोलींच्या बाबतीतली जी काही अनास्था झालेली आहे, या अनास्थेला ना आपली शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आपली राज्यव्यवस्था, आपली सरकार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. याचं एक उत्तम उदाहरण गणेश देवीने आपल्या भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षण मध्ये दिलेलं आहे. त्या संदर्भात तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांनी भारतातल्या जे काही जनगणना झाल्या, लोकांच्या डोकी मोजण्याचा जो काही प्रकार असतो सरकारचा, तो मोजताना जे वेगवेगळे निकष लावले जातात, त्या निकषातून भाषा आणि बोलींची कशी हानी होते आणि ही हानी अंतिमतः आपल्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा जो काय जी काही साधनं आहेत ती नष्ट होण्याला कशी हातभार लावतात, या संदर्भातलं एक प्रारूप किंवा उदाहरण म्हणून पाहता येतं. म्हणजे उदाहरण सांगतो की 1961 साली भारतामध्ये जनगणना झाली. मला वाटतं ही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची पहिली जनगणना आहे आणि ह्या जनगणनेत साधारणपणे 2000हून अधिक भाषा बोली नोंदवल्या गेल्या. लक्षात घ्या, म्हणजे एक उदाहरण सरकार कसं काम करतं या संदर्भातलं एक महत्वाचं उदाहरण आहे. आणि पुन्हा 10 वर्षांनी 1971 साली दुसरी जनगणना झाली. या जनगणनेत तत्कालीन जे काही अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गाने असा एक निर्णय घेतला की 10,000हून अधिक किंवा 10,000हून कमी लोकांची भाषा म्हणून जी भाषा नोंदवली गेलेली आहे ती भाषा आपण रेकॉर्डमध्ये घ्यायचीच नाही. त्यामुळे काय होते की भाषांची संख्या कागदोपत्री वाढते आणि या भाषांमुळे एकूण राजकीय काम करण्यात किंवा व्यवस्थापनात खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात. असा एक नवाच तर्क, नवाच काहीतरी शोध तिथल्या अधिकाऱ्यांनी काढला केंद्रातल्या आणि 10,000हून कमी लोकांची भाषा नोंदवली गेली असेल तर ती रेकॉर्डवर आणायची नाही, तिची नोंदणीच करायची नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेत भारतातल्या 1500 भाषा नोंदवल्याच गेल्या नाहीत. म्हणजे एका फटक्यात 1971 साली 1500हून अधिक भाषा रेकॉर्डवरनं गायब करण्यात आल्या. आणि मग जे काही चित्र यायला हवं भाषा आणि बोलींचं भारतातलं, हे असं काय झालं, अचानक गायब झालं, नष्टच झालं. म्हणजे 1961 साली दिसणाऱ्या भाषा 10 वर्षात कशा काय गायब होऊ शकतात? तर हे सरकारी कागदपत्रांचा चमत्कार असतो आणि या चमत्कारामुळे फार मोठं नुकसान भाषा आणि बोलींचं झालेलं आहे, आताही होत आहे. आणि यातून होतंय काय की अल्पसंख्याक समाजाचे जे आवाज असतात ते दावले जातात. म्हणजे लक्षात घ्या की दूर दूर डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये जे काही लहान मोठे आदिवासी समाज राहतात
किंवा खूप कमी संख्येचे जे समाज राहतात, ज्यांना जगण्याचा, आपली भाषा बोलण्याचा, विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे समाज, अल्पसंख्याक समाज हे काय होतात, मुके होऊन जातात. कारण त्यांची भाषाच कागदोपत्री नष्ट केल्यानंतर त्यांना नाईलाजानं दुसरी भाषा शिकावी लागते. केवळ महाराष्ट्राचं चित्र जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी समाज आहेत, त्या आदिवासी समाजांच्या लहान लहान भाषा विचारात न घेता त्यांच्या माथी आपण सरळ सरळ महाराष्ट्र राज्य निर्मिती पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळानं तयार केलेली पाठ्यपुस्तकं त्यांच्या माथी मारतो आणि त्यांच्या मुलांना जशी आपल्याला एखादी विदेशी भाषा शिकताना त्रास होतो, तशा पद्धतीचा त्रास त्या मुलांना मराठी भाषा शिकताना होतो. कारण ती त्यांच्यासाठी खरं तर विदेशीच भाषा असते, कारण ती त्यांच्या लोकव्यवहारात, त्यांच्या जगण्यात कधीच आलेली नसते. आणि मग अशा समाजाला भाषा शिकताना कसा त्रास होतो किंवा अशी मुलं मग कशी शिक्षणापासून दूर फेकली जातात, आणि या संदर्भातला खरं तर अभ्यास म्हणजे शिक्षण क्षेत्रात जे काही भाषिक नियोजन करावं लागतं, हे नियोजन करण्यासाठी अशा पद्धतीने जगभर किंवा देशभर बोलल्या जाणाऱ्या लहान मोठ्या समाजांच्या भाषा रेकॉर्डवरती येणं खूप गरजेचं असतं. आणि त्या जर आल्या तरच आपल्याला काहीतरी भाषिक नियोजन करता येतं, काहीतरी त्या लहान मोठ्या समाजांसाठी किंवा अल्पसंख्याक समाजांसाठी काहीतरी काम करता येतं. ते काम करण्याची खरं तर संधीच अशा पद्धतीचं रेकॉर्ड गायब करून घालवली जाते. आणि म्हणून आपल्या संशोधकांचं हे महत्वाचं काम आहे की या सगळ्या अल्पसंख्याक समाजांच्या भाषा रेकॉर्डवरती आणणं, त्यांच्यामध्ये काम करणं, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांची सगळी गोष्ट नोंदवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण हे आणि हे कशासाठी करायचं आहे हे देखील निश्चितपणे आपल्याला माहिती पाहिजे. भाषा बोलींचा अभ्यास करण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकाला आपण हे कशासाठी करतो आहोत हे सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. आणि हे जर माहिती नसेल तर मग आपल्या अभ्यासाला फार असा आयाम, संशोधनाची अशी एक उंची आपण देऊ शकत नाही. म्हणून हे देखील माहिती पाहिजे. तर भाषा आणि बोली नष्ट होण्याचे दुष्परिणाम फार मोठे आहेत. म्हणजे जरी आपल्याला बऱ्याच जणांना हे आधुनिकीकरण किंवा शहरीकरण, सपाटीकरण आवश्यक गोष्ट वाटत असली तरी यामध्ये खूप आंतरविरोध आहे. कारण भाषा बोली ही अंतिमतः मानवी समाज जीवनाचं अपत्य असते. भाषा ही समाजानं निर्माण केलेली असते, ती कोणा एका व्यक्तीची निर्मिती नसते. आणि मग त्या समाजाच्या अभ्यासाचं एक महत्वाचं साधन खरं तर या भाषा आणि बोलीमध्ये असतं, किंवा हे भाषा बोली हेच एक साधन असतं. आणि जर आपण या साधनाकडे व्यवस्थित पाहिलो नाही, नीट लक्ष दिलं नाही, तर अशी साधनं आपण हळूहळू घालवत निघालेलो आहोत. म्हणजे मानवी संस्कृतीच्या अभ्यासाचं एक महत्वाचं साधन म्हणून भाषा आणि बोलीकडे पाहिलं पाहिजे. आणि भाषा बोली ह्या संस्कृतीचं संचित असतात. कारण जो समाज जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये त्या समाजाची सगळी संस्कृती, बौद्धिक संपदा, परंपरागत त्या समाजाचं ज्ञान भांडार, त्या समाजानं जतन केलेल्या सगळ्या परंपरा, त्यांच्या श्रद्धा या सगळ्या गोठवलेल्या असतात. आणि मग एका अंतिमता लक्षात घ्या की ज्ञानार्जनामध्ये, विद्याव्यासंगांमध्ये अंतिमतः माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. माणसाचा अभ्यास हाच खरं तर आपल्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो. आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत, भाषेचे विद्यार्थी आहोत, तर आपलाही अभ्यासाचा विषय हा माणूस आहे, माणसाचा समाज आहे. आणि म्हणून त्याची भाषा अभ्यासणं, त्याची संस्कृती अभ्यासणं हे आपलं काम आहे. आणि हे अभ्यासाचं साधन म्हणजे भाषा आहे. आणि ती भाषा खरं तर नीटपणे आपण अभ्यासली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ही बौद्धिक संपदा असते, परंपरागत ज्ञान भांडाराचं ते एक भांडार असतं किंवा संचित असतं. आणि म्हणून एक प्रकारे भाषा हा जागतिक ठेवा असतो. आणि तोच आपण जर घालवला तर आपल्या हाती नंतर काहीच उरणार नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा खूप प्रगती झालेली असेल, पण आपल्याजवळ संस्कृती नसेल, आपल्याजवळ ज्ञान नसेल, आपली बौद्धिक संपदा सगळी नष्ट झालेली असेल. आणि मग जगण्याचे जे काही आयाम आहेत आपले ते बरेचसे हरवलेले असतील. म्हणून रोजचं जगणं आणि आपले भाषिक प्रश्न याच्यामध्ये देखील काहीतरी नीटपणे सांगड घालता आली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून भाषा बोलीकडे बघितले पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये भाषा बोलीकडे बघण्याचा जो काही समाजाचा अवैज्ञानिक दृष्टिकोन होता तो बराचसा नष्ट झालेला आहे. म्हणजे बघा की आपल्याला माहित आहे की
बोलींना खूप दुय्यम स्थान समाजामध्ये देण्यात आलेलं होतं. बोली बोलणाऱ्या लोकांना अशुद्ध बोलणारे लोक, कनिष्ठ वर्गातले लोक असं समजलं जायचं. पण हा समज देखील अलीकडे दूर झालेला आहे आणि भाषा बोलीबाबतचे जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीनं रुजलेले आहेत. याला गेली 50-60 वर्ष अनेक लोक मेहनत घेत आहेत. त्याचं एक फळ आहे. म्हणजे बघा, की भाषांतर मालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर महात्मा फुलेंच्या भाषेवरती अ, टीका करत होते किंवा हसत होते. महात्मा फुले ज्या भाषेत लिहित होते, त्या भाषेची टिंगलटवाळी झालेली आहे त्यांच्या काळामध्ये. पण मित्रहो, आपण आज पाहतो, की आज स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी वगैरे म्हणणारे चिपळूणकर मागे पडले आणि महात्मा फुले आणि त्यांचं साहित्य हे चिरकाल टिकलेलं आहे आणि अजून पुढं हजारो वर्ष ते सतत वाचलं जाईल. याचं कारण ते लोकांना भिडणाऱ्या भाषेत, लोकांच्या व्यवहाराच्या भाषेत लिहिलं गेलेलं आहे. त्याच्या आधी जर उदाहरण घेतलं तर तुकाराम महाराज यांनी बोली भाषेला जवळचं, व्यवहार भाषेला जवळचं असं लेखन केलं. आपली रचना त्यांनी व्यवहार भाषेत केली, बंडखोरी केली एक प्रकारे भाषिकदृष्ट्या. त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागली. त्यांची गाथा, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले गेले. पण ते लोकांनी शेवटी तारले. लोकांनी ते मुखोद्गत करून ठेवले होते. आणि अशा पद्धतीचं हे जे काही साहित्य आहे, जे बोलीभाषेत निर्माण होतं, ते हृदयाला भिडतं. त्यांच्या विचारांना, त्यांच्या कल्पनांना वाव देतं आणि म्हणूनच तर तुकाराम आजही वाचले जातात, जगभर वाचले जातात आणि उद्या इथून पुढे अनेक शेकडो वर्ष तुकाराम वाचले जातील. तर अशी इतिहासातली जरी उदाहरणं घेतली तरी भाषा बोली विषयक वैज्ञानिक दृष्टिकोन असणं ही किती महत्वाची गोष्ट होती. आता बघा, की शुद्धाशुद्धतेची कल्पना, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची कल्पना कालबाह्य झालेली आहे. भाषा भेदात्मक मूल्यमापन करणं म्हणजे आता मूर्खाचं काम समजलं जातं. आणि मग अशा काळात आपण संस्कृत भाषा सर्वश्रेष्ठ, इतर भाषा कनिष्ठ समजणं किंवा शब्दार्थाच्या बाबतीत किंवा व्याकरणाच्या बाबतीत अनागरी भूमिका घेणं किंवा व्यक्तिनिष्ठता जोपासणं, ह्या कशा चुकीच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या भाषेबरोबर आपल्या शेजारच्या भाषा, परकीय भाषा या सारख्याच आहेत आणि या सगळ्या भाषांच्या वरती आपण समान पद्धतीनं प्रेम केलं पाहिजे. समान पद्धतीनं, समान दृष्टिकोनातून एकमेकांच्या भाषेकडे बघितलं पाहिजे. समभाव भाषेंच्या बाबतीत ठेवला पाहिजे आणि हा इतिहासात दिसतो. म्हणजे अनेक राजे रजवाड्याने या संदर्भात पुढे मी तंजोरचं उदाहरण देईन, की तंजोरचे राजे एकाच वेळी 8-8, 10-10 भाषांमध्ये कसे काम करत होते. त्याचे पुरावे आजही आपल्याला सरस्वती महल ग्रंथालयामध्ये वाचायला मिळतात, बघायला मिळतात. अशा पद्धतीची निकोप दृष्टी त्यांच्या साहित्यामध्ये आहे. पण आपण अशा पद्धतीचं साहित्य अभ्यासत नसल्यामुळे आपला भाषाविषयक दृष्टिकोन देखील म्हणावा तसा काय झालेला नाही, विस्तारलेला नाही. आणि तो विस्तारायचा असेल तर भाषा संशोधनाला वेगवेगळे आयाम जे आहेत ते आपण धुंडाळले पाहिजेत आणि नव्या दृष्टिकोनातून भाषा संशोधनाकडे वळलं पाहिजे. हे नक्की आहे की भाषा संशोधन हे क्षेत्रीय संशोधनाचं काम असतं. जुन्या संहिता जाऊन वाचाव्या लागतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जुन्या संहितांची भाषाशैली वेगळी असते, कारण ती जुनी भाषा असते. आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीची भाषा असेल, तुकारामांची भाषा असेल, आपल्याला ती तितक्या सहजतेनं पटकन समजत नाही. त्यातले अनेक शब्द आपल्याला अडवतात. पण आपण जर का जोर देऊन, थोडासा व्यासंग ठेवून या सर्व संहितांचा किंवा त्या प्रदेशातल्या भाषा व्यवहाराकडे जर आपण क्षेत्रीय संशोधनाकडे वळलो तर आपल्याला खूप मोठ्या संशोधनाच्या संधी आहेत. आपण माझ्यासमोर काही प्राध्यापक दिसत आहेत, तर या सर्व प्राध्यापकांना वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन प्रकल्प सादर करून हे काम करता येईल. आपल्या विद्यार्थ्यांना पीएचडीचे विषय देऊन काम करता येईल. जे विद्यार्थी पीएचडी करू पाहतायत त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या क्षेत्रामध्ये संशोधनाचे अनेक विषय दिसतील, की ज्यामधून चांगल्या पद्धतीचं संशोधन करून आपलं नावलौकिक किंवा आपल्या भाषेचं नावलौकिक वाढवता येईल किंवा या निमित्तानं नव्या नव्या संस्कृतीचा परिचय होईल, नव्या नव्या क्षेत्रांचा परिचय होईल. दूर देशामध्ये जाऊन आपल्याला काही अभ्यासता येईल, फिरता येईल. केवळ टेबलावरचं काम न करता थोडं समाजात फिरण्याची संधी मिळेल. आणि हे कशासाठी मी सांगतो, की भाषा शेवटी जीवन व्यवहाराचं जगण्याचं साधन आहे. ते लोकातनं जाऊन अभ्यासल्याशिवाय होत नाही. भाषा संशोधनाचं क्षेत्र हे यासाठी व्यापक आहे, आनंददायी पण आहे. गुंतागुंतीचं जरी असलं तरी त्यातून अंतिमता आनंद आहे. आणि आज अखेर भाषा विषयक संशोधनाकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. ते दूर करायचं असेल तर आपल्याला
अशा पद्धतीनं थोडस नवीन नवीन क्षेत्र धुंडाळावी लागतील. लक्षात घ्या की ज्ञानेश्वरी ही त्या काळापासूनच, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हापासूनच ज्ञानेश्वरीच्या संशोधनाला खूप संधी आहे. तुम्ही जर ज्ञानेश्वरीच्या वरचे कोश पाहिले तर तुम्हाला माहिती आहे का की ज्ञानेश्वरीवरती किती पद्धतीचे कोश निर्माण झालेले आहेत. तुम्ही जर जुन्या ग्रंथालयांमध्ये किंवा तंजोर सारख्या लायब्ररीमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरीवरती 50च्या आसपास शब्दकोश निर्माण झालेले आहेत. आता हे शब्दकोश हा म्हणजे जुन्या काळातले शब्दकोश जर पाहिले तर हे जुन्या काळातले शब्दकोश काय सांगतात की ज्ञानेश्वरी तेव्हा देखील लोकांना समजून घ्यायला अवघड वाटत होती, म्हणून ज्ञानेश्वरीचे व्यासंगी अभ्यासक ज्ञानेश्वरीचा शब्दकोश बनवत होते. हा शब्दकोश त्या त्या काळातल्या भाषा व्यवहाराशी निगडीत होता. लक्षात घ्या, उदाहरण म्हणून सांगतो की समजा एखादा ज्ञानेश्वरीचा शब्दकोश कर्नाटक आणि तामिळनाडू किंवा तंजावरकडे राहणाऱ्या अभ्यासकाने केला असेल तर त्याचा दृष्टिकोन असा असतो की हा शब्दकोश वापरून त्या लोकांनी ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे. मग त्यासाठी तो काय करतो की तिथल्या शब्दकोशांमध्ये तामिळनाडू, तंजावरकडे किंवा कर्नाटकात वापरले जाणारे शब्द पर्यायी शब्द म्हणून देतो किंवा अर्थाचे शब्द म्हणून देतो. आणि या सगळ्या शब्दांमुळे त्या त्या काळातली त्या त्या प्रदेशातली भाषा काय होते, प्रिझर्व्ह झालेली असते, गोठवून ठेवलेली असते. त्या शब्दकोशामध्ये ती आपल्याला अभ्यासता येते. म्हणून त्या त्या काळात त्या त्या प्रदेशामध्ये आकाराला आलेले असे शब्दकोश हे खूप मोठं भाषिक अभ्यासाचं साधन असतं. ज्ञानेश्वरीवरतीच असे 50 शब्दकोश बनलेले आहेत. म्हणजे हे स्वतंत्र संशोधनाचं क्षेत्र होऊ शकतं की ज्ञानेश्वरीचे शब्दकोश. आणि मग शब्दकोशांमध्ये त्या त्या काळात अर्थ कसे वेगळे लावण्यात आलेले आहेत ओव्यांचे, आणि मग त्यासाठी वापरली जाणारी भाषा कशी वैविध्यपूर्ण आहे. अगदी शिवकालखंडातल्या शब्दकोश, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मराठी नाटक वाङ्मय आणि कोश वाङ्मय महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याच्या आधी तंजोरकडे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून खर तर वाङ्मयाच्या इतिहासामध्ये खूप असा भेदाभेद झालेला आहे की तंजोरचं हे अख्खं ज्ञानक्षेत्र, वाङ्मयाचं क्षेत्र वाङ्मयाच्या इतिहासाला ज्ञातच नाही आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं खरं तर तिकडं पाहिलं तर आपल्याला अशा अभ्यासाची अनेक साधनं, अनेक संधी असल्याचं लक्षात येतं. तर या ज्ञानेश्वरीच्या शब्दकोशाचं जरी उदाहरण घेतलं तरी तमिळनाडूकडे, तंजावरकडे कोणती मराठी भाषा वापरली जात होती याचे खूप पुरावे या शब्दकोशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे कोश हे देखील संशोधनाचं, भाषिक संशोधनाचं फार मोठं क्षेत्र आहे. जुन्या संहिता तर आहेतच, म्हणजे एक मुद्दाम उदाहरण द्यावं लागेल, ते देखील मी मुद्दाम तंजावरकडचं देतो की तुम्हाला माहित आहे की तंजावरकडे रामदासी मठ मोठ्या प्रमाणात स्थापन झाले. या मठातले एका मठातले एक महत्वाचे अभ्यासक ज्यांचं नाव माधव स्वामी आहे, या माधव स्वामींचं महाभारत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते छापलेलं नाही तरी देखील महाराष्ट्रामध्ये त्याच्या 2-3 प्रती उपलब्ध आहेत. धुळ्याच्या संशोधन संस्थेमध्ये आहेत, मला वाटतं भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पण आहे. दुसरी गोष्ट, या माधव स्वामींच्या महाभारताच्या 5 प्रती, हस्तलिखित 5 प्रती तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयामध्ये आहेत. हे मराठी भाषेतलं सगळ्यात मोठं महाकाव्य आहे असं म्हटलं तरी चालेल. या काव्यामध्ये 1 लाखाहून अधिक ओव्या आहेत. आता 1 लाखाहून अधिक ओव्या मराठी भाषेतल्या खरं तर भाषिक अभ्यासाचं किती मोठं साधन आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जुनी संहिता अशी एक जरी डोळ्यासमोर घेतली तरी आपल्याला किती मोठ्या प्रमाणात भाषा तिथं सापडू शकते. 1000 ओव्या साधारणपणे 300-350 वर्षापूर्वीच्या 1000 ओव्या त्या काळातल्या भाषेत पाहणं हीच मुळात अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि ती मराठी भाषेत आहे, ती मात्र आपण पाहत नाही. आणि अशा पद्धतीचे पुष्कळ विषय आपल्या आजूबाजूला असताना देखील आपण या अभ्यासांकडे दुर्लक्ष करतो. खरं तर भाषाने बोली या बाबतीतलं संशोधनाचं क्षेत्र असं व्यापक आहे. तुमच्या लक्षात येत असेल की आता मी जे बोलतोय ही केवळ ढोबळमानानं सहज सांगता येतील अशी मी उदाहरणं सांगतो आहे. पण साधी गोष्ट घ्या की अलीकडच्या काही वर्षांमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, तुम्हाला माहित आहे. आणि हे प्रयत्न का चाललेले आहेत
की अभ्यासकांनी असा घोळ घालून ठेवलेला आहे यापूर्वी, की मराठी भाषा ही संस्कृतोद्भव भाषा आहे. ती संस्कृत भाषेपासून उत्पन्न झालेली भाषा असून तिची संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश मराठी अशी साखळी उलगडून दाखवण्यातच आपल्या सगळ्या प्राध्यापकांची हयात गेली. आपण सगळेजण वर्गातही तशाच पद्धतीने शिकवतो. पण अभ्यास असं सांगतो, की मराठी भाषा ही संस्कृत भाषेबरोबरच एक वाढलेली भाषा आहे आणि तिची देखील परंपरा 2-2.5 हजार वर्षांच्या मागे जाते. विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, तर आज विज्ञान असं सांगतं, की कोणतीही एक भाषा अशी एका भाषेतून दुसरी भाषा जन्माला येत नाही. तिच्यासाठी खूप मोठी पार्श्वभूमी असते. भले ती ऋण घेते. आता उदाहरणार्थ मराठी भाषेची जी लिपी आहे, ती संस्कृतमधून घेतलेली आहे, देवनागरी लिपी. म्हणून ती संस्कृतोद्भव आहे, असं नाही. तर मराठी भाषा आधी वेगवेगळ्या लिपीमध्ये लिहिलेली सापडते आपल्याला. त्या संदर्भातले पुरावे अलीकडे जी काही कमिटी शासनानं स्थापन केलेली होती, तुम्हाला माहित आहे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही अभिजात भाषा समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीनं एक आपला मोठा अहवाल शासनाला सादर केलेला आहे. तो साहित्य अकादमीने देखील मान्य केलेला आहे आणि या अहवालामध्ये मराठी भाषेची परंपरा सुमारे 2,500 वर्षांची असल्याचे पुरावे त्या अहवालामध्ये देण्यात आलेले आहेत. आता तुम्ही सांगा, की एकीकडे 2,500 वर्षाची परंपरा असलेले हे पुरावे समोर आहेत आणि दुसरीकडे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठी भाषा ही संस्कृतोद्भव भाषा असल्याचं शिकवतो. आता ही जी काही विसंगती आहे, ही कशामुळे निर्माण झाली? तर अभ्यासाची अनास्था, संशोधनाची अनास्था, मराठी भाषेचा उगम शोधून काढण्यात आपण केलेली हलगर्जी आणि त्याचा परिणाम असा झालाय, की आज रोजी आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळताना खूप मोठ्या संकटांना किंवा खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही काम आहे, हे कोण करायचं? तर मराठी भाषेचे लोक इतके प्राध्यापक आहेत. आता महाराष्ट्रात हजारात प्राध्यापक असतील. यातला एकही प्राध्यापक अशा पद्धतीचं काम हाती घेताना दिसत नाही. हा मग अशा पद्धतीचे विषय आपण दुर्लक्षित करतो आणि म्हणून मराठी भाषेच्या उत्पत्ती विषयक सिद्धांतांचं पुनर्वाचन करण्याचं काम खरं तर मराठीच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी घेतलं पाहिजे. यातूनच आपल्याला मराठी भाषेची एक प्रदीर्घ परंपरा उलगडून दाखवता येणार आहे. तिचा एक चांगला इतिहास समोर ठेवता येणार आहे. तिची वाटचाल समजून सांगता येणार आहे आणि ही वाटचाल जर आपण नीट समजून सांगितली, वेगवेगळ्या संशोधकांनी जर त्यात भाग घेतला, तर ही वाट अतिशय प्रशस्त होईल आणि आपल्याला आज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, त्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. तेच कशाला, की कधी अगदी अलीकडच्या काळामध्ये मराठी भाषेतली एक बोली प्रमाण भाषा झाली. म्हणजे तुम्हाला माहित आहे, की एखादी बोली प्रमाण भाषा होण्याची प्रक्रिया आहे, हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे चांगला. म्हणजे कुठली बोली मराठीची प्रमाण भाषा झाली, हे जर आपण नीटपणे पाहिलं, तर मग ती का झाली? एखादी बोली प्रमाण भाषा होण्यासाठी कोणती कारणं कारणीभूत ठरतात? त्या कारणांची देखील नीटपणे मीमांसा झाली पाहिजे. आपण असं म्हणतो, की पुणे परिसरात बोलली जाणारी पुणेरी बोली हीच मराठीची प्रमाण भाषा झाली. याचं कारण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये पुणे हे कधी काळापासून केंद्र बनून राहिलेलं आहे आणि ह्या केंद्रात बोलली जाणारी भाषा हीच मग वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वदूर गेली. म्हणजे बघा, की मोठमोठे समाजसुधारक पुण्यात राहत होते. महत्वाची नियतकालिकं पुण्यातून निघत होते. टिळकांच्या रूपानं राजकीय चळवळ तिथं होती. अनेक सामाजिक चळवळीचं उगमस्थान पुणे आहे आणि मग या सगळ्यांनी जी काही नियतकालिकं चालवली, वृत्तपत्र चालवली, त्यातून ती भाषा त्यांनी वापरली. मोठ्या प्रमाणात लेखन केलं तिथल्या लोकांनी. शिक्षणाचं माध्यम झालं, शिक्षणाचं क्षेत्र म्हणून ते विकसित झालं आणि कशी प्रमाण भाषा बनली याचा देखील नीट अभ्यास अद्याप मराठीत झालेला नाही. म्हणजे आपल्या प्रमाण मराठी भाषेची वाटचाल ही देखील संशोधनाचा विषय अद्याप कोणाला करावंसं वाटलेलं नाही आणि त्या संदर्भातलं एक चांगलं पुस्तक नीट वाचायला आपल्याला मिळत नाही. लक्षात घ्या, की मग इतर बोली भाषा का मागे राहिल्या, त्याची काय सामाजिक सांस्कृतिक कारणं असतील? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र राज्याची जी काही संकल्पना मांडली किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा भाषाविषयक विचार तुम्ही जर नीटपणे समजून घेतला, तर त्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या इतर महत्वाच्या बोली भाषा आहेत, म्हणजे ज्यामध्ये खानदेशी आहे, अहिराणी आहे, कोकणी आहे, या समोर ठेवून महाराष्ट्र राज्याची देखील एक वेगळी रचना करता येऊ शकते असा विचार त्यांनी मांडलेला होता. म्हणजे मराठी समाजाची अनेक छोटी छोटी राज्य
त्यांच्या कल्पनेत होती आणि त्यांनी त्या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. मग इतक्या प्रभावी भाषा, बोलीभाषा महाराष्ट्रात असताना देखील त्या मागे का पडल्या किंवा त्या मागे पडायला कोणती कारणं झाली, असा देखील अभ्यास या भाषाविषयक संशोधनाच्या कामामध्ये आपण करू शकतो. केवळ पीएचडीच नाही तर साधे साधे छोटे शोध निबंध असतील, अशा शोध निबंधांमधून खरं तर अशा पद्धतीच्या लहान सहान गोष्टी आपण मांडत राहिल्या पाहिजेत. किंवा आज रोजी सद्यकालीन मराठी भाषेचं स्वरूप काय आहे. आता बघा की वेळोवेळी भाषेवरती वेगवेगळ्या भाषांचे प्रभाव पडतात किंवा वेगवेगळ्या भाषांची ऋण घेतच खरं तर भाषा विकास पावत असते, मोठी होत असते. आणि मग तुम्हाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. आता हा राज्य व्यवहार कोश संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि तो संस्कृत भाषेच्या प्रभावात आहे. पण ही गोष्ट त्यातून पुढे येते की त्या काळातल्या भाषेवरती, मराठी भाषेवरती फारसी किंवा उर्दू या किंवा हिंदुस्थानी ज्या काही भाषा होत्या, या भाषांचा मोठा प्रभाव झालेला होता. कारण सत्ता स्थानिक कोण असतं त्याच्यावरूनच खरं तर भाषिक प्रभाव आपल्याला पाहता येतात. आणि मग ते प्रभाव दूर करण्यासाठी त्यांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केल्याची आपल्याला माहिती आहे. पुढे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव मराठी भाषेवरती पडला आणि मग इंग्रजी भाषेच्या प्रभावातून मराठीला दूर करण्यासाठी विनायक दामोदर सावरकर, माधवराव पटवर्धन वगैरे मंडळींनी भाषा शुद्धीची चळवळ राबवली. आता ह्या चळवळींचा देखील नीट अभ्यास खरं तर झाला पाहिजेत आणि एकूण आज रोजी सद्यस्थितीत मराठी भाषा कशी वापरली जाते, त्याच्यामध्ये कोणते प्रभाव येऊन मिळालेले आहेत, याचा देखील अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याची गरज आहे. मराठीच्या बोली तर आहेतच, म्हणजे मराठीच्या बोलींच्या बाबतीत अलीकडे डॉक्टर गणेश देवी यांनी जो प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला, त्यामध्ये महाराष्ट्राच्या 70-75 बोली भाषांचा अभ्यास झालेला आहे. आणि या व्यतिरिक्त देखील अजून बोली भाषा नक्कीच बोलल्या जात असणार आहेत, आपल्याला त्या ज्ञात नाहीत. कारण ते लहान लहान समूह वापरतात, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वापरले जातात. त्यांचा अभ्यास होणं ही देखील काळाची गरज आहे. आणि मग मराठीच्या बोलींचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर ठराविक पद्धतीनं साचेबद्ध अभ्यास न करता त्या समाजाचं संपूर्ण चित्र समोर येईल अशा पद्धतीची एक आधुनिक दृष्टी समोर ठेवून हे अभ्यास झाले पाहिजेत. खरं तर गणेश देवींच्या लोक भाषा सर्वेक्षणामध्ये केवळ सूचना आहे असं म्हणू आपण की ह्या बोली आहेत महाराष्ट्रामध्ये असं सूचित करण्यात आलेलं आहे. आणि मग त्याची एक संक्षिप्त ओळख या प्रकल्पातून पुढे आली. पण त्याच्या पुढचं काम करण्याची आपली जबाबदारी आहे ती आपण पूर्ण केली पाहिजेत. आणि असे खूप आदिवासी समाज आहेत. आता कोल्हापूर परिसरातल्या राधानगरी जंगलामध्ये किंवा चंदगडच्या जंगलांमध्ये असणारे डंगे धनगर समाज आहेत, त्यांच्या बोलीभाषा, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास झाला पाहिजे. असे लहान लहान समाज म्हणजे अलीकडेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काय येऊन स्थिर झालेले समाज आहेत, म्हणजे सिंधी समाजापासून वडारी समाज आहे, नंदी बैलवाला समाज आहे किंवा डोंबारी समाज आहे किंवा इचलकरंजीमध्ये येऊन स्थायिक झालेले काही असे समाज आहेत की ज्या समाजाची बोली भाषा ही स्वतंत्र आहे, वेगळी आहे. आता या सगळ्या समाजांचा अभ्यास किंवा वडारी समाज आहे, या समाजांच्या बोलींचा अभ्यास कुठं होतो, तर तो करण्याची फार मोठी संधी आपल्याकडे आहे. आणि हे समाज जिथं सुपीकता आहे, आता कोल्हापूर आणि हा जो पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश हा फार सुपीक प्रदेश असल्यामुळे या प्रदेशामध्ये असे पुष्कळ समाज कायमस्वरूपी येऊन स्थिर झालेले आहेत आणि ते छोट्या छोट्या वस्त्या करून आपला उदरनिर्वाह करतात. तर या लोकांचा अंतर्गत व्यवहार हा आपल्याच भाषेमध्ये सुरू असतो. कधी कधी कोड लँग्वेजेस असतात, सांकेतिक बोली भाषा ते वापरत असतात. त्यांच्या सांकेतिक बोली भाषेचा अभ्यास झाला पाहिजे. अलीकडे मी माझ्या एका विद्यार्थ्याकडून हा पीएचडीचा प्रबंध करून घेतलेला आहे. आता मला वाटतं ह्या व्याख्यानासाठी ते उपस्थित आहेत, अनंता कस्तुरे नावाचे अभ्यासक, की त्यांनी गुप्त बोलींवरती आपली पीएचडीचं संशोधन पूर्ण करून शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवलेली आहे. तर अशा पद्धतीचे खूप खूप कामं आपल्याला करता येतील. आता अहिराणी, वऱ्हाडी, डांगे, कोकणी याच केवळ मराठीच्या बोली होत्या किंवा हळबी, पोवारी, नागपुरी या उपबोली होत्या, अशा प्रकारचा अभ्यास आपल्या समोर येत होता. मग या 4च बोली भाषा महाराष्ट्राच्या बोलीभाषा आहेत का, तर नाहीत. नुसतं कोकणाचा किंवा नुसतं कोकणीचा जरी अभ्यास समोर घेतला तरी कोकणी बोली भाषेमध्ये 50-60 उपबोली आहेत. चित्पावणी, ठाकरी अशी एक मोठी यादीच बनवता येते. या संदर्भातला एक मोठा संशोधन प्रकल्प पुणे विद्यापीठानं डॉक्टर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला होता.
त्याचे काही खंड प्रकाशित झालेले आहेत, पण तो दुर्दैवाने अपुरा राहिला. अशाच पद्धतीचं काम अहिराणी बाबतीत घेता येतं. कारण अहिराणी भाषेचा भाषिक प्रदेश खूप मोठा आहे आणि या व्यापक भूप्रदेशामध्ये अहिराणीची अनेक रूपं आपल्याला बघायला मिळतात. ही उपकुलं म्हणजे उदाहरणार्थ त्या भाषिक प्रदेशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक व्यावसायिक आहेत. या सगळ्यांची बोलीभाषा पुन्हा वेगळी असते. तसंच वऱ्हाडीचं आहे. म्हणजे वऱ्हाड जर तुम्ही घेतलं तर वऱ्हाड प्रांत बुलढाण्यापासून तिकडं चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत, भंडारा असा व्यापक प्रदेश आहे. केवळ नागपूर शहरातल्या बोलीभाषेंवरती देखील प्रबंध झालेला आहे. वऱ्हाड पांडेंनी खूप वर्षांपूर्वी एका गावच्या बोलीभाषेचं काम करून नागपुरी बोलीचा प्रबंध सादर केला नागपूर विद्यापीठाला. तो आपल्या वाचनात आला असेल. तर इतक्या भूप्रदेशामध्ये म्हणजे झाडीपट्टी मगाशी मी ऐकत होतो दासू वैद्य सरांचं भाषण. तर त्यावेळी कोणीतरी झाडीपट्टीवरती प्रश्न विचारला तेव्हा झाडी बोलीचा उल्लेख झाला. तर ही झाडी बोली ही विदर्भातली एका विशिष्ट प्रदेशातली झाडीपट्टीतली बोली आहे. मग एवढा विस्तृत भूप्रदेश आहे विदर्भ आणि त्यात केवळ त्या प्रदेशाची भाषा वऱ्हाडी बोली असं म्हणून आपण काम भागवून नेतो, पण तसं नाही आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिला तर बुलढाण्यापासून म्हणजे सदानंद देशमुखांच्या कादंबरीमध्ये आलेली वऱ्हाडी, बोरकरांच्या मेड इन इंडियामध्ये आलेली वऱ्हाडी, माणूस सारख्या कादंबरीमध्ये आलेली तलारांच्या वऱ्हाडी, विठ्ठल वाघाने केलेलं वऱ्हाडीचं काम, ह्यामध्ये किती फरक आहे बघा तुम्ही. मग तुमच्या किंवा तिकडे झाडीपट्टीत जे बोरकरांसारखे काम वगैरे करतात त्यांचं काम बघा. म्हणजे त्या इतक्या बोलींची विविधता ह्या संपूर्ण वऱ्हाडामध्ये आहे. तर ह्या संपूर्ण वऱ्हाडामध्ये एकच वऱ्हाडी बोली बोलली जाते असं म्हणणं म्हणजे त्या अंतर्गत बोलल्या जाणाऱ्या असंख्य बोली भाषांचा एक प्रकारची अवहेलना आहे. ते दुर्लक्षित करून टाकतो आपण आणि म्हणून त्या बोली भाषेचं काम करायला खूप मोठी संधी आहे. म्हणजे तो प्रदेश निश्चित करायची, त्या बोली भाषेची सगळी स्वन प्रक्रिया लक्षात घ्यायची, ती कागदावरती आणायची, तिचं व्याकरण समजून घ्यायचं, ते व्याकरण कागदावरती आणायचं, त्याच्या शब्दसंग्रहाची सूची करायची. क्वचित जर त्या बोलीभाषेत लोकसाहित्य असेल तर ते लोकसाहित्य अभ्यासायचं, लोकसाहित्य रेकॉर्ड करायचं. आता अशा पद्धतीनं लोकसाहित्य रेकॉर्ड करणं आणि त्या लोकसाहित्यातून त्या लोकांच्या भावना जशा येतात, तिथला माणूस जसा चित्रित होतो, तिथला समाज जसा चित्रित होतो, तशीच त्यांची भाषा देखील चित्रित होते. तुम्हाला माहित आहे की लोकसाहित्यातल्या एका शब्दाने खूप मोठी क्रांती झालेली आहे. म्हणजे आज मोहनजोदडो आणि हडप्पा ही जी काही 2 शहरं उत्खनन केली जातात, या उत्खनन का केली जातात तर ती शहरं अशी मातीखाली गाडली गेल्याचा उल्लेख हा अशा पद्धतीच्या एका लोकगीतातच सापडलेला आहे. म्हणजे हे लोकसाहित्य, लोकगीत भाषिक अभ्यासासाठी, प्रदेशाच्या अभ्यासासाठी, सामाजिक अभ्यासासाठी फार महत्वाचे आहे. म्हणून एका विस्तृत प्रदेशाची एकच बोली आहे असं ढोबळमने कधी न समजता आपण भाषेच्या अभ्यासकांनी त्यातले अंतर अशा छोट्या छोट्या गटांची बोली आपण कागदावरती घेतली पाहिजेत, अभ्यासली पाहिजे, छोटे छोटे शोध निबंध लिहिले पाहिजेत, तरच त्या प्रदेशातल्या त्या बोलींना आपण न्याय देऊ शकू. साधं उदाहरण घेतलं तर अगदी इचलकरंजी शहरामध्ये जो काय कापड व्यवसाय आहे, म्हणजे तिथं जी काही मिल संस्कृती आहे, तुम्हाला माहित आहे की मँचेस्टर म्हणतात, महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात. कोल्हापूर पासून अगदी 20-25 किलोमीटर वरती ते छोटं शहर आहे. या शहरामध्ये हातमागावरती काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. तिथं कापड उद्योगाशी संबंधित स्वतंत्र भाषा आहे. आता या इचलकरंजी शहरातली ही कापड उद्योगधंद्याशी निगडीत भाषा हे स्वतंत्र अभ्यासाचं क्षेत्र आहे. म्हणजे कापड उद्योगाची एक भाषा असते आणि ह्या भाषेमध्ये इतक्या प्रकारचे शब्द असतात, कारण त्यांचं म्हणून एक वेगळं जीवन असतं, वेगळा जीवन व्यवहार असतो, तो त्याच भाषेमधून व्यक्त होत असतो. ही गोष्ट आपण अशा पद्धतीचा अभ्यास केल्याशिवाय अधोरेखितच होणार नाही. म्हणून अशी भाषा शोधून काढणं, तिचं व्याकरण समजून घेणं, तिची स्वन व्यवस्था समजून घेणं, तिचा शब्दसंग्रह तयार करणं, हे काम खरं तर खूप महत्वाचं काम आहे, अलक्षित काम आहे. आपण हाती घेतलं पाहिजे. आणि भाषा, तिची व्याकरण आणि तिच्या बोली याचं आपण असं काम विस्तारत नेलं पाहिजे. त्यातून काय होणार आहे की ह्या बोली बोलणारे समाज कोणते आहेत, त्यांची संस्कृती कोणती आहे,
याचा देखील एक विचार या निमित्तानं समोर येणार आहे आणि तो अभ्यास आपणासाठी फार महत्वाचा ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट की भाषिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत भाषा ही नित्य परिवर्तनशील असते असं विज्ञान म्हणतं. म्हणजे आज बोलली जाणारी भाषा उद्या बोलली जात नाही. उद्या बोलली जाणारी भाषा आणखी पुढच्या 10 वर्षांनी बोलली जाणार नाही. मग ज्या त्या काळातल्या भाषेचं डॉक्युमेंटेशन करणं, तिची नोंदणी करणं, दस्तऐवजीकरण करणं हे भाषेचे अभ्यासक म्हणून, भाषेचे शिक्षक म्हणून आपलं कामच आहे. खरं तर आपण जे काही पगार घेतो त्या पगारात ह्या सगळ्या गोष्टी करणं अंतर्भूत आहे. पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आणि मग खरं तर मग त्या प्रदेशातल्या बोलीभाषा, त्यांचा शब्दसंग्रह आणि मग त्या शब्दसंग्रहाचं पुन्हा विश्लेषण जर नीटपणे केलं, तर आपल्याला लक्षात येतं की या शब्दसंग्रहामधून त्या प्रदेशाचं कसं समाज जीवन चित्रित झालेलं असतं. कशी एकूण जीवनाची एक आकलन शक्ती आपल्याला या भाषा बोली कशा करून देतात हे आपण बघू शकतो. म्हणून खरं तर आपण कागदावरती घेतलं पाहिजे की भाषेत कोणकोणती संशोधन क्षेत्र आहेत. तर बृहण महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि त्यांची संस्कृती हे खूप मोठं अभ्यासाचं दालन आपल्या समोर खुलंय. काही लोकांनी केलेले आहेत कामं. म्हणजे जे महाराष्ट्राबाहेर काम करत होते, हैदराबादमध्ये माणिकराव धनपलवार नावाचे चांगले प्राध्यापक होते. त्यांनी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक अनुबंध अभ्यासण्याचं मोठं आणि महत्वाचं काम केलेलं आहे. तर अशा प्रकारचे अनेक अभ्यासक तयार झाले पाहिजेत, जेणेकरून मराठी आणि महाराष्ट्राबाहेरची मराठी म्हणजे तंजोर असेल, मध्य प्रदेश असेल, अगदी पानिपत किंवा जिथं हरियाणामध्ये मराठी वस्ती आज दिसते की तिथे पानिपताच्या युद्धानंतर अनेक सैनिक तिकडेच स्थायिक झाले आणि इकडे ते परत आलेच नाहीत. तर त्यांच्या भाषिक प्रदेशामध्ये काय अवस्था आहे मराठीची, त्यांची संस्कृती काय आहे, ह्याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत. तर असे पुष्कळ बृहण महाराष्ट्रातली अभ्यासाची ठिकाणं आपण शोधली पाहिजेत. आपण फक्त पर्यटनासाठी वेगळ्या देशामध्ये जाऊन पर्यटन करून येण्यापेक्षा अशी अभ्यासपूर्ण पर्यटन केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या प्रदेशातला माणूस समजून घेता येईल, त्या प्रदेशातलं समाज जीवन समजून घेता येईल. तर भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मांडणी करण्यासंदर्भातलं जर काम आपल्याला हाती घ्यायचं असेल, तर मग आपण ग्रंथालय आणि मग त्या संदर्भात जे काही शिलालेख असतील, ताम्रपट असतील, या सगळ्या माध्यमांचा अभ्यास नव्यानं सुरू केला पाहिजे. खरं तर शंभू तुळपुळेंसारख्या माणसाने यासाठी आपली जीवनभराची साधना केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पुणे विद्यापीठाची काही प्रकाशनं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कधी काळी प्राध्यापक या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं काम करत होते. पण ही सगळी परंपरा खंडित झालेली दिसते. ती आपल्याला पुढे चालू ठेवायची असेल तर पुन्हा हे सगळे विषय अभ्यासासाठी आपण घेतले पाहिजेत. तरच आपल्याला मराठी भाषेची नव्यानं मांडणी करता येईल किंवा तिची उत्पत्ती विषयक सिद्धांतांची पुनर्मांडणी करता येईल किंवा आज रोजी प्रमाण भाषा या ठिकाणापर्यंत जी काही मराठीची वाटचाल झालेली आहे ती वाटचाल नीटपणे समजून घेता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट अभ्यासल्या तर भाषिक नियोजनामध्ये, अभ्यासक्रमांच्या निर्मितीमध्ये, पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमध्ये, खरं तर प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळा आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये भाषेचं एक नियोजन असलं पाहिजे. राज्यव्यवस्थेमध्ये तर असतंच. आज रोजी राज्यव्यवस्थेमध्ये भाषिक नियोजन केवळ अभ्यास कमी पडतायत म्हणून ढिसाळ झालेला आहे. लक्षात घ्या की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती महाराष्ट्र कर्नाटक लोकांच्या मध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. गोव्यामध्ये कोकणी मराठी लोकांची भांडणं सुरू झालेली आहेत. केरळमध्ये केरळ कर्नाटक लोकांची भांडणं सुरू आहेत. असा एक प्रदेश नाही की जिथे भांडण सुरू नाही. म्हणजे आपण भाषांकडे, ह्या सगळ्या गोष्टींकडे निकोप दृष्टीने पाहतच नाही आहोत. म्हणून भाषा, प्रांत आणि सीमा हा एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शहाजी राजांच्या काळात त्यांच्या दरबारात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे 35-36 पंडित काम करतात. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. शहाजी महाराजांना स्वतःला 10-12 भाषा येतात. त्यांची भाषिक दृष्ट्या समृद्धी इतकी मोठी आहे. आणि आपण मात्र आज खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त प्रगती करायला पाहिजे होती. पण आज आपण उलट असं करतो आहोत की आपण आपलीच भाषा श्रेष्ठ आणि दुसऱ्याची कनिष्ठ मानतो आहोत आणि त्यातून भाषिक संकुचितपणा वाढतो आहे. म्हणजे एका प्रदेशामध्ये त्या प्रदेशातली भाषा तुम्हाला लिहिता वाचता आल्याशिवाय साधा नोकरीचा अर्ज करता येत नाही. म्हणजे आता ज्ञान क्षेत्रामध्ये, उच्च शिक्षणामध्ये, विद्यापीठासारख्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची अट घालून खरं तर त्या विषयाचं मोठं नुकसान करतात. आणि म्हणून अशा पद्धतीची धोरणं जी काय ठरवली जातात ही धोरणं किती चुकीची आहेत.
त्यासाठी भाषा शिक्षण फार महत्वाचं आहे, भाषिक नियोजन फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे सगळं संशोधन अतिशय आवश्यक आहे आणि ते जर केलं तर आपण चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू शकतो. खरं तर काही प्रकल्प खूप चांगले अलीकडच्या काळात झालेले आहेत, ते आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. म्हणजे डॉक्टर गणेश देवी यांचा भारतीय भाषांचा लोकसर्वेक्षण सारखा प्रकल्प भाषिक अभ्यासाचं एक प्रारूप आहे. म्हणजे या सगळ्या प्रकल्पाला समोर ठेवून आपण अनेक कामं उभी करू शकतो. किंवा रमेश वरखेड यांनी साहित्य अकादमीसाठी भाषावर प्रांत रचनेचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे भाषावर प्रांत रचना आणि मराठी भाषा असा एक त्यांचा ग्रंथ आहे, की हा ग्रंथ जर समोर ठेवला तर आपल्याला अनेक विषय समजू शकतात. किंवा रवींद्र केळेकर नावाचे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असे लेखक आहेत, की ज्यांनी भाषिक संघर्षाचं समाजशास्त्र लिहिलेलं आहे. तर तुम्ही जर हा ग्रंथ वाचला भाषिक संघर्षाचं समाजशास्त्र, तर माझ्या माहितीप्रमाणे भाषा ही एखाद्या समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी कशी काम करते आणि तुम्हाला माहित आहे की महात्मा गांधींनी हिंदी भाषेच्या प्रचाराचं काम दक्षिण भारतामध्ये हाती घेतलेलं होतं आणि हे काम आजही म्हणावं तसं यशस्वी झालेलं नाही. म्हणजे दक्षिण भारतातले लोक हिंदीला खूप विरोध करतायत. आता हे हिंदीला काय विरोध करतायत तर त्याची जी मुळाची कारणं आहेत ती ह्या पुस्तकामध्ये आलेली आहेत. म्हणजे हिंदी भाषेचा प्रचार करताना आर्य भारतीय समाजातल्या लोकांनी तिथं जे काही वाद निर्माण केले दक्षिण भारतामध्ये, त्या वादाने एकूण हे काम कसं खिळखिळ झालं आणि गांधीजींचं स्वप्न अपूर्ण राहिलं, हा देखील एक भाषिक अभ्यास आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भाषेचा प्रचार करताना कोणत्या पद्धतीनं तो केला पाहिजे आणि तो जर त्या पद्धतीनं केला नाही तर अशा पद्धतीच्या कामाला कशी खीळ बसते, असे देखील विषय आपण घेतले पाहिजेत. अका पिरोळकरांनी यापूर्वी मोठं काम केलेलं आहे. अजून एक काम सांगतो की एक पुस्तक सांगतो ज्या पुस्तकाचा उल्लेख या निमित्तानं तुमच्या समोर मला करायला आनंद होईल. 2006 साली आलेलं एक पुस्तक आहे, द लँग्वेज ऑफ द गॉड इन द वर्ड ऑफ मॅन नावाचं पुस्तक आहे. ज्या पुस्तकाचे लेखक आहेत शेल्डॉन पोलॉक. तर या शेल्डॉन पोलॉकाने असं काम केलेलं आहे भाषेच्या दृष्टीने. म्हणजे काम कसं करता येतं याचं एक उदाहरण आहे, की तुम्हाला माहित आहे की एका विशिष्ट कालखंडामध्ये भारतात त्यांनी असा अभ्यास केलाय, समोर आणलाय की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा किंवा प्राकृत भाषेची वाटचाल कधी सुरू झाली, कर्नाटकमध्ये कन्नड भाषेची वाटचाल कधी सुरू झाली, तत्पूर्वी जी काही संस्कृत भाषेमध्ये काम चाललेलं होतं महाराष्ट्रामध्ये, तर हे सगळं काम थांबवून तुम्हाला माहित आहे महानुभावांनी आपल्या विचारधारणेतच संस्कृत भाषेला मागे ठेवून प्राकृत किंवा मराठी भाषेला पुढे आणण्याचं धोरण ठेवलं आणि त्यातून मग त्यांनी सगळं आपली साहित्याची निर्मिती मराठी भाषेमध्ये केली. तर हे जे काय काम देशी भाषा पुढे येण्याचं काम सुरू झालं ते कोणत्या प्रेरणेतून झालं, कधी झालं, त्या संदर्भातली एक देश पातळीवरची वाटचाल देशी भाषांची या पुस्तकामध्ये शेल्डॉन पोलॉकाने अभ्यासलेली आहे आणि म्हणून हे पुस्तक अशा पद्धतीचं काम करण्यासाठीची एक प्रेरणा म्हणून आपण समोर ठेवलं पाहिजे. माणिक धनपलवारांचं दक्षिण साहित्य संस्कृतीचा मराठीशी अनुबंध नावाचं पुस्तक आहे किंवा विश्वनाथ खैरेंसारखे अभ्यासक आहेत की ज्यांनी मराठी भाषेचा उगम हा तमिळ तेलुगू असल्याचं सांगितलेलं आहे. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या सगळं कामाबरोबरच कोश वाङ्मयांचा मी उल्लेख केला. तुम्हाला माहित आहे की कोश वाङ्मयात भाषिक अभ्यासाची कशी संधी असते, तसंच अजून एक संधी आहे आणि अजून एक क्षेत्र सांगतो की तंजावरकडे मोठ्या प्रमाणात नाटकं लिहिलेली आहेत. आता नाटकं देखील भाषिक अभ्यासाचं साधन कसं आहे तर बघा की तंजावरकडे 11 राजे झाले, यातले बहुतांश राजे हे कलाप्रेमी होते, नाटकांचे भोक्ते होते. तर शहाराजा नावाचा एक राजा होऊन गेला, तो व्यंकोजी राजांचा नातू आहे आणि या राजाने आपल्या जीवनामध्ये 40-42 नाटकं लिहिलेली आहेत. त्यातली 2 नाटकं सांगतो की म्हणजे भाषिक दृष्ट्या हे लोक आपल्यापेक्षा कसे प्रगल्भ होते. तर त्यांचं एक नाटक आहे गंगा कावेरी संगम. तर गंगा कावेरी संगम या नाटकामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या देश कसा एक आहे, म्हणजे गंगा नदी उत्तरेतली आणि कावेरी नदी दक्षिणेतली, पण ह्या 2 नद्यांचा संगम अशी कल्पना त्या नाटकामध्ये नाटककारांनी केलेली आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या आपण एक आहोत, एकमेकांचे एका देशातले आहोत, एकमेकांचे बंधू आहोत, अशा प्रकारचा एक बंधुभाव प्रेम त्या नाटकातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि त्यांचं दुसरं नाटक आहे पंचभाषा विलास. हे तर नाटक भाषेच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे या नाटकात काय आहे तर तुम्हाला हे नाटक खरं तर मुद्दाम वाचावं असं आहे. याचं कारण असं की श्रीकृष्ण हा या नाटकातला एक मध्यवर्ती असं पात्र आहे आणि श्रीकृष्णाभोवती काही गोपिका आहेत स्टेजवरती. ह्या गोपिका म्हणजे कोण आहेत तर इतर भारतीय भाषा आहेत. त्याच्यामध्ये मराठी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, संस्कृत आहे, संस्कृत तर कृष्ण आहे, कन्नड भाषा आहे आणि ह्या सगळ्या 5 भाषा एकमेकींशी बोलतायत, संवाद करतायत, कृष्णाबरोबर भांडतायत की त्यावेळेचा हा दृष्टिकोन आहे की तुम्ही मूळ आहात, संस्कृत भाषा ही मूळ आहे आणि मग आपण तिचे अपत्य आहोत. अशा प्रकारचा विचार सांगणारं हे नाटक आहे आणि ह्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की आपण एकमेकांच्या भगिनी आहोत. तर हे जे काय भाषांबद्दलचा भगिनी भाव आहे, हा भगिनी भाव देखील एक चांगल्या प्रकारे अशा या नाटकांमधून आपल्याला अभ्यासाला मिळतो आणि म्हणून ही जी काय अभ्यासाची एकूण क्षेत्र मी या निमित्तानं तुम्हाला सांगितली. खरं तर अजून खूप बोलता येईल. मला वाटतं 1 वाजलेला आहे. आपण थांबूयात आणि तुमचे काही प्रश्नोत्तर असतील तर करायला काही हरकत नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे मी खूप विषयांचं सूचन जाता जाता केलेलं आहे. काही गोष्टींवरती शक्य आहे तिथं मी जरा जादा बोललो असेल. तर या सर्वांमधून एक गोष्ट लक्षात येते की मराठी भाषेच्या आणि बोलीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि अनेक अभ्यासकांना हे क्षेत्र प्रतीक्षित आहे. म्हणजे हे भाषा बोली अनेक अभ्यासकांच्या प्रतीक्षित आहेत. त्यामुळे आपण या क्षेत्राकडे गेलो पाहिजेत. तुम्हा सगळ्यांना या क्षेत्राकडे येण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला इथं निमंत्रित केल्याबद्दल माझे मित्र ताहेर पठाण आणि त्यांच्या सहकार्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण जी मांडणी केली समाज भाषा विज्ञानाच्या अंगाने आणि त्याचबरोबर बोलीच्या अंगाने ते अतिशय उपयुक्त आहे. माझा एक छोटासा प्रश्न असा आहे सर की मी जे 18 आलुतेदार आहेत यांच्या अनुषंगानं कुठं संशोधन झालेलं नाही, विशेष म्हणजे बोलीच्या संदर्भात आणि भाषेच्या. विधीच्या संदर्भात लोकसाहित्यामध्ये आलेला आहे, पण 18 आलुतेदारांच्या संदर्भात त्यांचे जी काही व्यवहारनिष्ठ भाषा आहे त्या भाषेच्या संदर्भामध्ये संशोधन येणं अपेक्षित आहे. तर ते बोली आणि भाषा या अनुषंगाने आलेलं नाही, तर याच्यावर संशोधनाचा विषय होऊ शकतो का, हे हा एक प्रश्न माझ्या समोर आहे. आणि दुसरं असं की जे बलुतेदारांची व्यवसायनिष्ठ भाषा आहे त्या अनुषंगानं मी संशोधन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास माझ्याकडे एक 200 ते 250 जे त्यांच्या म्हणी आहेत व्यवसायनिष्ठ म्हणी, तर त्या माझ्याकडे संग्रहित आहेत आणि त्या अनुषंगानं समाज भाषा विज्ञानाची जी काय भाषा आहे त्या समुदायाची जी भाषा आहे त्या अनुषंगानं देखील संशोधन बलुतेदारांच्या बाबतीमध्ये माझं आहे. तर 18 आलुतेदारांच्या संदर्भात एक थोडासा प्रश्न असा होता की त्यांच्याबद्दल बोलीच्या संदर्भात एक होईल का संशोधन असं? हा सर, हे क्षेत्र अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे. तुम्ही जसं काम केलेलं आहे तसं आम्ही देखील काम केलेलं आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्या बोलीभाषेचा अभ्यास आम्ही ICSSR या संस्थेला दिल्लीला सादर केलेला आहे आणि तो प्रकल्प आम्ही माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षापूर्वी पूर्ण केलाय. तर व्यवसायांच्या भाषा ही एक महत्वाचं क्षेत्र आहे. माझ्याकडनं सांगताना राहून गेला असेल, पण आता कोल्हापूरचं जर उदाहरण घेतलं तर इथं चांभार समाजाचा चप्पल बनवण्याचा व्यवसाय फार जुना काळापासूनचा आहे. कुंभार समाजाचा मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय आहे किंवा बुरुड समाजाचा बुट्ट्या आणि इतर वस्तू बनवण्याचा व्यवसाय आहे. तर असे शेकडो व्यवसाय आहेत की जे परंपरागत चालत आलेले आहेत. अगदी रंग म्हणजे नैसर्गिक रंग तयार करण्याची कामं असतील, जाजम बनवण्याचे कारखाने असतील, जुने म्हणजे शिवकलकंडापासूनचे जाजो बनवण्याच्या कला आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक भाषा तयार झालेली असते आणि ही भाषा त्या समाजाच्या जीवन व्यवहारात महत्वाची असते. मगाशी मी गुप्त बोलींचा उल्लेख केला, तर यातल्या काही गुप्त बोली ह्या व्यवसाय विशिष्ट असतात. म्हणजे उदाहरणार्थ जनावरांच्या बाजारामध्ये हेडी काम करणारे हेडी असतात, त्यांची एक गुप्त भाषा असते.
किंवा कापड व्यवसायामध्ये जे कापड विक्रेते असतात त्यांचे अंतर्गत भाषा व्यवहार हे गुप्त बोली असतात, किंवा मातंग समाज आहे, किंवा अजून मांग गारुडी समाज आहे की ज्यांच्या ज्या समाजामध्ये गुप्त बोली बोलल्या जातात त्या व्यवसाय विशिष्ट आहेत असं म्हणण्यापेक्षा त्या जातीनिष्ठ आहेत, कारण त्या जातीकडे बघण्याचा जो काही समाजाचा प्रशासनाचा दृष्टिकोन होता त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते लोक अशा पद्धतीच्या गुप्त बोली बोलत असायचे. तर ह्या सगळ्या गुप्त बोली, व्यवसाय बोली ह्या अभ्यासाचं साधन आहे. तुम्ही म्हणताय तसं त्यांच्या म्हणी, वाक्यप्रचार वेगळे आहेत, शब्दसंग्रह वेगळे आहे, आणि ह्यातल्या खूप लोकांच्या भाषांनी आपल्या भाषेला ऋण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी नावाचा एक लेख श्री म माटे यांनी 1943 साली लिहिलेला आहे, आणि या लेखामध्ये त्यांनी हे जे काही समाज आहेत सगळे, ह्या समाजाने एकूण भाषेला काय ऋण दिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार यांच्या रचना जरी आपण अभ्यासल्या तरी त्यांच्या रचनांमधून कितीतरी प्रकारचे शब्द आपल्या भाषेत आलेले आहेत, आणि हे सगळे बलुतेदार लोक आहेत. त्या त्या काळात हे लोक आपल्या विशिष्ट व्यवसायामध्ये बलुतेदारी करणारे लोक आहेत, आणि यांनी मोठं ऋण मराठी भाषेला दिलेलं आहे. त्यामुळे हा देखील एक अभ्यासाचं मोठं क्षेत्र आहे, आणि त्यात देखील आपण सर्वांनी काम करू शकतो. मी प्राध्यापक पडगण, कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी. हा बोला सर. सर, अतिशय सुंदर आपलं विवेचन झालं. कोल्हापुरी भाषेचा जो की ढंग आहे आणि अभ्यासाची जी काही पद्धती आहे त्याशी तादात्म्य होण्याची जी काही शैली आहे ती नंदकुमारांच्या या शांतलयीतून आम्हाला आत्मसात करता आली. सर, बोली भाषेच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तिपरत्वे ती रूप धारण करते. देशकाल परिस्थिती असेल, सीमा प्रांत असतील, संघर्ष आणि संवाद असतील, विसंवाद असतील, वितंडवाद असतील, यातूनही तिचं विविधांगी रूप असं आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांगाने तुम्ही आम्हाला प्रबोधन केलंय, मार्गदर्शन केलंय, आणि खरंच सर आपल्या या अभ्यासाचं मनापासून मी कौतुक करून आपलं अभिनंदन करू पाहतोय. यासाठीच मी मुद्दाहून आपल्याशी संवाद केलेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. बोली भाषेच्या संदर्भामध्ये मी एकदा मावची बोली यावरती एक संशोधनपर लेख सादर केला होता, आणि माझा प्रश्न असा आहे की एखाद्या बोली भाषेचं किंवा कुठल्याही बोली भाषेचं किंवा प्रांतिक बोली भाषेचं ज्यावेळेस आपण विवेचन करतो त्यावेळेस आपला संशोधनपर लेख हा प्रमाण भाषेमध्ये येतो. याचा उपयोग त्या बोली भाषेच्या स्वरूपाला विकसित करण्यासाठी किंवा व्याप्ती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो का? त्या लोकांना त्या संदर्भातल्या जाणीवा जागृत होतात का, किंवा इतर भाषिकांना त्या जाणीव जागृतता येते का, असा माझा प्रश्न आहे. नाही, आता हा शेवटी वेगळा प्रश्न आहे. आता बघा की डेक्कन कॉलेजनं अनेक बोली भाषांची कामं केली. त्यांचं विश्लेषणाचं माध्यम इंग्रजी आहे, म्हणजे त्यांनी अनेक मराठीच्या बोली भाषांचं लेखन इंग्रजीत केलेलं आहे. किंवा मगाशी मी जो उल्लेख केला पुणे विद्यापीठातल्या कोकणी बोलींच्या अभ्यासाचा प्रकल्प, हा डॉक्टर घाडगे सरांनी इंग्रजी भाषेतच लिहिलेला आहे. आपण थोडं पुढे जाऊन मराठीत ते लिहितो, म्हणजे मराठी माध्यम म्हणून वापरणं आणि त्या बोलीचं विश्लेषण करणं हे अतिशय महत्वाचं यासाठी आहे की आपण सर्वांची भाषा आहे मराठी आज रोजी महाराष्ट्रातल्या, तर त्यांना एखादी बोली समजून सांगण्यासाठी अशाच पद्धतीनं माध्यम म्हणून मराठी वापरली पाहिजेत, आणि विश्लेषणाची जी पद्धत आहे ती आपण समजून सांगण्याच्या पद्धतीची असली पाहिजे. तांत्रिकता खूप कमी करून एक वेगळ्या पद्धतीनं एक नवी चौकट. आपण काय करतो की मागचा कोण कसा लिहिलाय बघतो. आता बघा की तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की सर जॉर्ज गियर्सन यांच्या सर्व्हेमध्ये एक मेथड वापरण्यात आलेली होती. तीच मेथड अनेकांनी पुढे अभ्यासली. पुढे गणेश देवी सरांनी देखील त्या मेथड मधल्या काही गोष्टी घेतल्या. म्हणजे उदाहरणार्थ एखादं लोकगीत अनुवादित करणं, एखादी लोककथा अनुवादित करणं, म्हणजे एखाद्या बोली भाषेत एखादी प्रमाण मराठीतली कथा द्यायची, लोककथा, आणि ती त्या बोली भाषेमध्ये लिहायला लावायची, किंवा त्या बोली भाषेतली लोककथा आपण प्रमाण मराठीत अनुवाद करून सांगायची. हे कसं आहे की बोली भाषेचा परिचय करून देण्यासाठी आवश्यकच आहे, आणि तसंच ते करावं लागेल. सर, तालुक्या लेवलवर जसं मी नागपूर, म्हणजे आपला विद्यार्थीच आहे मी पण, नागपूर परिसरात कामठी एक भाग आहे, कदाचित तुम्हाला ज्ञात असेल पण, आणि तिथे मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल,
पण आमच्याकडच्या भाषेमध्ये शिव्यांचा भरपूर वापर केला जातो आणि त्यामुळे या भाषेचा आपण विशिष्ट पद्धतीने अभ्यास करू शकतो का? हो, होऊ शकतो ना. होऊ शकतो ना. होऊ शकतो, होऊ शकतो. थँक्यू सर. हॅलो हॅलो सर. हा बोला बोला. हा, मी प्राध्यापक विक्रम मोरे बोलतो, जीएस कॉलेज खामगाव. हा बोला. सर, माझा एक छोटासा असा प्रश्न आहे की आपलं बोलीचं जे व्याकरण आहे त्याचे आधार शोधत असताना आपण प्रमाण भाषेच्या व्याकरणाचाच त्याच्यात अंतर्भाव करू शकतो का? हो, आता काय झालं की मराठीचं जेव्हा व्याकरण लिहिलं गेलं तेव्हा ते इंग्रजी भाषेच्या धर्तीवर किंवा संस्कृत भाषेच्या धर्तीवरतीच लिहिलं गेलं. म्हणजे कुठलं तरी एक प्रारूप आपल्या समोर असतंच. आता व्याकरण म्हणजे काय आहे की एखादी बोली भाषा कशी वापरली जाते हे सांगणं म्हणजे तिचं व्याकरण सांगणं. म्हणजे आपण फार तांत्रिक गोष्टीत अडकायचं नाही. व्याकरणाची व्याख्या एवढी सोपी करून टाकायची की व्याकरण म्हणजे काय की एखादी भाषा कशी वापरली जाते हे सांगणं म्हणजे तिची व्याकरण सांगणं. मग आपल्याला ते त्या पद्धतीने सांगायचं आहे. प्रारूप म्हणून प्रमाण मराठीचं व्याकरण समोर ठेवलं तर काय बिघडत नाही. त्याशिवाय आपल्याला थँक्यू. हा, हॅलो सर. माझा प्रश्न असा आहे सर की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये बोली भाषेचा अभ्यास ठेवला आहे सर. मला एक आणखीन विचारायचं की बोली भाषा म्हणजे मूळ काय आहे त्याचं रूप, आणि बोली भाषेचा एकंदरीत संशोधनात कसा अभ्यास करता येईल? बोली भाषा याच्यामध्ये पुन्हा आणखीन देहबोली आहे सर. देहबोली म्हणजे काय? देहबोलीचे स्वरूप काय आणि त्याचा संशोधनामध्ये कसा वापर करता येईल? करता येईल ना. आता काय प्रत्येकाची देहबोली वेगळी असते. कावणं, डोळे वटारणं ही देहबोली आहे. त्यातून संप्रेषण कशा पद्धतीने होतं हे सांगायचं असतं ना त्याच्यामधून. सर, लिखित स्वरूपामध्ये आता काही गोष्टी जर प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये होत असतील आणि ते लिखित स्वरूपामध्ये आपल्याला मांडायचं आहे, तर प्रात्यक्षिक आणि लिखित स्वरूप असं कसं म्हणता येईल? वेगळ्या प्रकारचे आवाज काढून बोलल्या जायच्या. आता पशुपक्ष्यांची भाषा ही काय लिखित भाषा आहे का? पण पशुपक्ष्यांच्या भाषेवरती देखील मोठी कामं झालेली आहेत. आता त्यांची संदेश देण्या घेण्याची जी काही पद्धत असते, आता सिटलबॅक पक्षी आहे किंवा हेरिंग गर्ल्स नावाचा एक पक्षी आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचे मासे आहेत किंवा मधुमाशा आहेत. या सर्व कीटकांच्या, पक्ष्यांच्या, पशूंच्या बोली भाषेचा आता बोली भाषा असं म्हणूया नको आपण, संप्रेषण व्यवहाराचा अभ्यास झालेला आहे. आता अशाच पद्धतीचं संप्रेषण व्यवहार आहे सगळं. भाषेचं मुख्य काम काय आहे की संप्रेषण करणं. आता हे तुम्ही लिखित कसं त्याला रूप देता हे तुमचं कौशल्य आहे. यापूर्वी अशी झालेली आहेत कामं. नमस्कार सर. एक मिनिट. हा बोला पटकन बोला. मला प्रश्न नाही विचारायचा, एक सूचित करायचंय की कुठल्याही बोली भाषेचा, आता मी अहमदाबादचा एक कोर्स केला, त्यांनी सांगितलं की केशव सूत असतील, केशव कुमार असतील, त्यांच्या कवितेच्या खाली त्यांचे शब्दार्थ द्या आणि तो शब्दकोश तयार करा. जर बोली भाषेतील एखादा चांगला लेखक घेतला आणि त्याच्या कथा, कादंबरी, नाटकाचे जर शब्दकोश तयार होत गेले तर मला वाटतं बोली भाषा संवर्धित होतील आणि विस्तृत होण्याला चांगली मदत होऊ शकेल. हे माझं एक निरीक्षण नोंदवतोय. आपण या संदर्भामध्ये बोलावं अशी माझी विनंती. तसा करतातच ना. अनेक तुम्ही जर ग्रामीण बोली भाषेतल्या कादंबऱ्या बघितल्या तर पाठीमागे सूची असते बघा, बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये असते. अगदी बहिणाबाई चौधरींच्या कवितांच्या मागे पण आहे. तर ते काय आता अलीकडे करतातच ते, त्यात काही विशेष काय नाही. खूप खूप धन्यवाद सर. प्रश्न भरपूर येतील. भाषा आणि बोली तसं हा क्लिष्ट असा विषय आहे आणि जवळपास 1 तासपेक्षा जास्त सरांनी अत्यंत सूत्रबद्ध आणि सिद्धांतिक मांडणी भाषा आणि बोलीच्या संदर्भात कसं संशोधन करायचं याचं विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आणि हे विवेचन करत असताना अनेक उदाहरणं भाषेच्या संदर्भामध्ये सरांनी दिलेलं आहे. भाषा आणि बोलीत भूगोलांना विशेष महत्वाचं स्थान असतं. भारत हा विविध भाषिक देश असला तरी प्रत्येक धर्माची, पंथाची एक बोली वेगळी असते आणि तिचं संशोधन काळाशी निगडीत आपल्याला करता आलं पाहिजे. भाषेच्या संदर्भामध्ये तंजावर महल असेल, ग्वाल्हेर असेल, बडोदा असेल, इंदोर असेल, ही बृहन महाराष्ट्रातील मराठीची केंद्र आहेत आणि यांनी भाषेच्या संदर्भात केलेलं कार्यही सरांनी अधोरेखित केलेलं आहे.
भाषा आणि बोलीची जी अनास्था आहे, जे धोरण सरकारच जबाबदार असतं असं प्रखर मत सरांनी या व्याख्यानामध्ये व्यक्त केलं. आणि भाषा आणि बोली ही संस्कृतीचं संचित असतं, तिचं कुठेतरी जतन संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मला जेव्हा आवडला की आपण आतापर्यंत मान्य हीच करत होतो की मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी झाला आहे. पण अभिजित भाषेच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला, संस्कृत बरोबरच मराठी भाषेचा जन्म झाला, अत्यंत महत्वपूर्ण मांडणी या सरांनी या ठिकाणी केली. सत्तास्थानी कोणतं सत्तास्थान केंद्र आहे त्यानुसार भाषेवर तुझा प्रभाव पडतो. त्यामध्ये फारसी, उर्दू, हिंदीचाही सरांनी उल्लेख केला. आणि भाषा आणि बोलीच्या संदर्भामध्ये सहभागी संशोधक अभ्यासकांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले होते, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं सरांनी अत्यंत सूत्रबद्ध, साध्या सोप्या भाषेमध्ये भाषा असेल, बोली असेल, प्रदेश असेल, निसर्ग असेल, इतिहास असेल, या अनुषंगानं उदाहरणं देत देत हे सत्र गुंफलेलं आहे. मला वाटतं एका सत्रामध्ये म्हणजे 70-80 मिनिटांमध्ये हा विषय पूर्ण होणार नाही. पण सर्व विषयांना सरांनी स्पर्श करून संशोधनासंदर्भात, भाषेच्या संदर्भात अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन केलं आहे. मला एक खंत ही आहे सर, आपणही मराठी भाषेचे सहभागी संशोधक, विद्यार्थी, मार्गदर्शक आणि प्राध्यापक आहात. पण भाषा विज्ञान म्हणताच आमच्या डोक्यासमोर एक वेगळा प्रश्न निर्माण होता, क्लिष्ट असा विषय होता. पण नंदकुमार मोरे सारखे सर आपल्याला अगर लाभले असते तर भाषा आणि बोलीच्या संदर्भात संशोधनाला एक निश्चित वेगळी दिशा मिळाली असती. या कार्यशाळेच्या निमित्तानं सरांनी भाषा आणि बोलीच्या संदर्भात अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये हे संशोधन कशा पद्धतीने गेलं पाहिजे. मी जवळपास 5 दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत अनुभवतोय की अनेकांचे प्रश्न होते की भाषेचं संशोधन कसं करायचं, बोलीचं संशोधन कसं करायचं, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे. या सर्व प्रश्नांना मला वाटतं आज उत्तर मिळालेले आहे. वेळ भरपूर झालेला आहे, म्हणजे जवळपास तिसरं सत्र अर्ध होता आलं पाहिजे होतं. पण आपले प्रश्न होते, महत्वाचे प्रश्न होते, चर्चा अपेक्षित होती. या 16व्या व्याख्यानमालेमध्ये आदरणीय नंदकुमार मोरे सर या ठिकाणी आलेत. म्हणजे सरांच्या मागे प्रशासकीय व्याप भरपूर आहे की सर तर तुकाराम अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत, शिवाजी विद्यापीठाचे राजश्री शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती केंद्राचे समन्वयक आहेत. अनेक चिंतन मनन त्यांचा विषय नेहमी चालू असतात. अशा व्यस्त शेड्यूल मध्ये सर या कार्यशाळेमध्ये आलेत. भाषा आणि बोली म्हणजे भाषा आणि बोली म्हणल्यावर फारसे लोक आपल्याला सापडत नाही या संदर्भात बोलण्यामध्ये. आणि नवीन पिढीचे एक अभ्यासक म्हणून नंदकुमार मोरे सर या ठिकाणी आलेत. आमच्या सहभागी संशोधक अभ्यासकांच्या संदर्भामध्ये त्यांनी संवाद साधला, एक मांडणी केली. त्याबद्दल साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं मी सरांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो.